देशातील विविध भागात पावसानं आपली चांगलीच दमदार हजेरी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत। अशातच आता सोशल मीडियावरती एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। नक्की असं या व्हिडिओत काय घडलंय सविस्तर जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मुंबईतील भांडूपच्या खिंडीपाडा भागात मंगळवारी संध्याकाळी दरडीसह संरक्षक भिंत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे। ओमेगा हायस्कूलच्या मागे असलेल्या डोंगरावरून सुमारे 50 फूट उंचीवरून 4 घरं संरक्षक भिंतीसह खाली कोसळलेली आहेत। तर बुधवारी ही माती खचल्यानं 2 घरं मातीबरोबर खाली आलेली आहेत। सुदैवानं ही घरं आधीच रिकामी करण्यात आल्यामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। दरड कोसळल्याचा थरार काही स्थानिकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केलेला आहे। संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय। संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रहिवासी वस्ती असून दरड कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल, मुंबई महापालिका व पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी परिसरातील इतर घरांचीही सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रिकामं करायला सांगितलेलं आहे। दरम्यान या दुर्घटनेने भांडूपच्या डोंगराळ भागातील धोकादायक झोपड्यांचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। मुंबईत गेल्या 3-4 दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडतोय। भांडूप खिंडीपाडा परिसरात मंगळवारी एक मोठी दरड कोसळली आहे। या दरडीसोबत 5 घरं तब्बल 50 फूट खाली कोसळलेली आहेत। तर बुधवारीही माती खचल्यानं 2 घरं मातीबरोबर खाली आलेली आहेत। दरम्यान या घटनेत कोणतीही जीवितहानी नसली तरी येथील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। पावसाळ्यापूर्वीच पालिका प्रशासनानं दरड प्रवण भागातील नागरिकांना नोटीसद्वारे सतर्क केलं होतं। तसंच या भागातील अति धोकादायक घरं पावसाळ्यापूर्वीच खाली करण्यात आली होती। त्यामुळे इथं मोठी दुर्घटना टळलेली आहे असं पालिका प्रशासनानं सांगितलेलं आहे। दरम्यान या ठिकाणी तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीनं ही दरड कोसळलेली आहे। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय।